अगदी 2 दिवस 2 रजनी ज्यांनी मात्र या ठिकाणी एक अगदी तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं आपल्या वाणीतून. आणि करूया समल या ठिकाणी परिवर्तन आणि जिथे आवाज ऐकाल योगीची डोळे यांचा. हॅलो, पहिला बॉल एवढी जरूर पडला जातोय. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती प्रेशराइज क्रिकेट क्रिएट केलं होतं. अगदी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आणि या ठिकाणी आपण अनुभवतोय श्रेयस आणि रोहित ही जोडी मैदानावरती आहे. तर सुदेश हा गोलंदाज, ज्या सुदेशनी मगाच्या पहिल्या सामन्यामध्ये अगदी 2 स्पेल हाताळले आणि या 2 स्पेल हाताळत असताना एक दमदार हजेरी 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या. विजयाचा खराखुरा शिल्पकार स्विचिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु यावेळी एक धाव चिकी सिंगल जरूर पाहायला मिळते. श्रेयसने जाणला पहिल्या बॉलवरती एक आक्रमकता गोलंदाजाकडे आहे आणि तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर यावेळी स्ट्राईक रोटेट करायचं होतं आणि ते कार्य जरूर केलंय. रोहित आणि श्रेयस ही जोडी सध्या मैदानावरती आहे. आता रोहितच्या बॅटमधून स्विच हिट पाहायला मिळत आहे. इथे बॉल होईल फरार, येईल तो रोहितच्या बॅटमधून हा चौकार. आणि इथे येतो मोठा स्ट्रोक. नो प्लस 4 अशा 5 धावा अतिरिक्त धावफलकावरती जोडल्या जातील. तुमचं काय आहे डिसिजन? नो बॉल. टोटल जाऊन पोहोचलोय ती 10 आकड्यावरती. चला जरा स्पीडअप करा प्लीज. आणखी एक चांगला स्ट्रोक. रोहित सावंत सध्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. थांबेल तो रोहित कसला, कारण इथे बॅक टू बॅक 2 मोठी फटके फ्री हिटचा फायदा सुद्धा उचलला आणि यावेळी चौकार जरूर अर्जित झालाय. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या बॅटरचं. मला वाटतं स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक या ठिकाणी रोहित सावंतच्या नावावरती कोरली जाते. बॅक टू बॅक 3 चौकार आलेत. फार चांगली बॅटिंग लाईन सध्या मैदानात येत असताना व्हाईट बॉलची फेकी. गोलंदाज आपण पाहतोय सुदेश. मगाच्या वेळी फार चांगली गोलंदाजी तुमच्या माध्यमातून आली, परंतु यावेळी मात्र
आता सूर सापडत नाहीये. रोहित सावंत सध्या मैदानावरती हवे झालेत. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल होईल फरार. येतोय तो रोहितच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार. ठोक तो डीजे. ती 4 मोठे फटके आलेत. रोहित सावंतची बॅट सध्या मैदानात तलपते. धावसंख्येत गोलंदाजीचा विचार करायला गेलं तर अजून एक बॉल शिल्लक आहे. कारण एक नो आला होता. तदनंतर चौकार, तदनंतर वाईड. म्हणजे नो बॉलचा एक चौकार जर पकडला तर कंटिन्युटी. 4 मोठी फटकी आहे आणि यावेळी आणखी एक चौकार. ठोक तुडीज आहे. अविनाश बासे यांच्याकडून तब्बल आणि प्रसाद बासे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज. परंतु 5 चौकार आले प्रसादजी बासे. 5 चौकार रोहित सावंतच्या बॅट मधून आले. 5 चेंडू 5 चौकार, जिथे नो बॉल सुद्धा आला होता. कंटिन्युटी पाहतोय आपण त्यांची. परंतु यावेळी विचार करायला गेला तर सध्या याच्यासाठी पारितोषिक येणं अपेक्षित आहे. आणि मी आज मैदानात एक जज जरूर केला. 6वा जर आला तर 1000 रुपयांचे कॅश प्राइज प्रसादजी बासे आणि अविनाश बासे यांच्याकडून. परंतु मी एक जज जरूर केलं. संदीपजी गायकवाड, जर्सी क्रमांक पहा रोहित सावंत यांचा, ज्याच्यावरती 46 क्रमांक आहे, 45 आहे. परंतु चौकाराने एक चांगली सुरुवात. थोडा आकडा चुकला असो, परंतु चौकाराने एक चांगली सुरुवात आहे. म्हणजे तो सांगून देतोय की मी 5 चौकार ठोकले म्हणजे 45. श्रेयस विचिट करण्याचा प्रयत्न. अति उत्साहात पुढे येऊन खेळले करा. शपल झाले होते अतिरिक्त. पंचांकडे थोडस दाद मागत होते. परंतु यावेळी जर विचार करायला गेलं तर आता हा बॉल आलाय डॉट. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विराज. इथे आलाय डॉट बॉल. खरं सांगायचं गेलं तर पहिल्या सामन्याचा हिरो यशोदेव डिक्सर टीम. सो प्लीज डोंट लावले. अरे थांबा, बोलू द्या पुढचं. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेत. श्रेयस मसे मगाच्या सामन्यामध्ये आपण अनुभवलं होतं की अगदी ज्याने 4 धावा संघासाठी वाचवल्या होत्या, परंतु आता त्याच्याच बॅटमधून इथे फटका येतोय. एक धाव कंप्लीट झाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. चला, स्ट्राइक रोटेट झालाय. या बॉलवरती जर चौकार आला, अविनाश बासे प्रसाद बासे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज रोहित सावंत साठी असेल. 5 बॉल मध्ये 5 चौकार ज्याच्या बॅट मधून आपण अनुभवलेत. आता फक्त गोलंदाज वेगळाय. मगाशी सुदेश होता, आता विराज.
हा चांगला फटका आहे. हेलिकॉप्टर जरूर उडालाय परंतु लँड होत आहे क्षेत्ररक्षकाच्या हातात व्यवस्थितरित्या. उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 26 आकड्यावरती. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. चांगला फटका. इतर करी खासियत आहे रोहित सावंतची परंतु अगोदरच्या बॉलवरती 2च धावा आल्यात. जर तिथे चौकार आला असता तर पारितोषिकाची खैरात जरूर पाहायला मिळत होती परंतु यावेळी मात्र चौकार आला. चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकले. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 30 या आकड्यावरती. चला टीम मीटिंग नको सातत्यपूर्ण. आम्ही पण समजू शकतो दिवसा ढवला उन्हाचा त्रास असतो तेव्हा पाण्याची गरज पूर्ण केली जाते. अरे दादा इतकी थंडी आहे इतका शहर आहे मैदानात पाणी लागतं हाच प्रश्न आहे. असो कान मंत्र फार महत्वाचा असतो. कान टोचल्याशिवाय क्रिकेट होत नाही आपला पूर्ण. मिथून दांना लाजवेल अशी बॅटिंग मैदानावरती चालू आहे रोहित सावंतची. कारण गाणं अगदी चांगलं वाजवलं आणि तदनंतर आपण पाहतोय एक थैथयाट बॅटिंगच्या माध्यमातून रोहित सावंतचा या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतोय. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. जरा स्पीडअप करा प्लीज. सातत्य या गोष्टी सांगणं कठीण होईल. अकोलवाडी टीम स्पीडअप करा प्लीज. ऋतिक गोलंदाजीला. वाईडचा इशारा. आणखी एक करामत. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लावली अपील जरूर झालंय कारण आम्ही तितकीच शांत होतो. ही फार महत्वाचं आहे. डॉट बॉलची संगता. जय हनुमान अक्कुलवाडी आणि त्याच्या विरोधात यशोदीप डिक्सल. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. फिरवण्याचा प्रयत्न. सातत्यपूर्ण जी बॅटिंग लाईन आहे श्रेयस मसेची ती मैदानात येताना जरूर दिसते. सिंगल जरूर धावफलकावरती पाहायला मिळते. 32 धावा. हवाई हल्ला. क्षेत्ररक्षक तैनात. इथे सुद्धा केली आहे चुकी मित्रा. ज्याच्या बॅटला असं म्हटलं जातं की तलवारीला धार केली असताना सुद्धा
त्या तलवारीवरती पाय ठेवणं जखम झाल्याशिवाय राहत नाही, परंतु इथे रोहित सावंतला दिलं गेलेलं जीवदान तुमच्या जिवारी जरूर लागणार आहे. कारण ज्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत आपण धावा पाहिल्यात, आत्तापर्यंत 6 चौकार, त्याला दिले गेलेलं जीवदान सार्थकी लावल्यात, कोणती शंका नाहीये. टोटल जाऊन पोहोचले ते मात्र 33 आकड्यावरती. वैयक्तिक 27 धावांवरती रोहित सावंतची पारी चालू आहे. पुन्हा एकदा पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 34 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हवाई हल्ला पुन्हा एकदा नो मॅन झोन मध्ये बॉल लँड झालाय. या येतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले. 3 षटकांचा खेळ संपला. 36 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुदेशच्या गोलंदाजीला विचार करायला गेला चला स्पीडअप करा प्लीज. सातत्यपूर्ण टीम मीटिंग नको आहे. अकोलवाडी टीम इशारा केला का बाई खाली गेला का डाऊन लेग बाईट. आणि 22ला जर समजा 2 धावा आल्या तर ते 2 लेग बाईटच्या 2 आणि ह्याला हे 22ला 2 आल्या, 1 आला का ह्याच्यात टाकायच्या 2 आणि ह्याच्यात आल्या का ती ह्याच्यात टाकायच्या अशा. म्हणजे इथं तुला आकडा समजतो. नो बॉलला असं करायचं, इथं बॉल मध्ये करायचं आणि त्याला सर्कल करायचं नो बॉल. आणि व्हाईटला प्लस, ही 4 चिन्ह फक्त लक्षात ठेवायची. आणि प्लसला काय करायचं सांगतो बघ. हा गोल केला ना मग नो बॉलला किती धावा आल्या त्या लिहायच्या. आणि व्हाईटला समज 1 आली इथं, 2 आले तर इथं, 3 आले तर इथं, 4 आले तर इथं. सिंपल फंडा आहे, तुला सांगतो काही बाकी नाही. इथे मात्र हिट विकेट जरूर पाहायला मिळते. पाया लागला ना रे, नाही पाया लागला वाटतं. हां कसा आउट झाला बघ रे जरा. बोल्ड आहे का पाया लागला, बहुतेक पाया लागला. त्रिपलाची दांडिक गोल या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. परतावं लागेल ते श्रेयस मसेला. ज्या विकेटसाठी मात्र अकोलवाडी प्रयत्न करत होती ती विकेट जरूर आले, परंतु पाहूया सलामीची जोडी पुण्यात यश आलाय. न्यू बॅटल मैदानात दाखल होतील. अक्षय आपण पाहतोय बॉलर का यश, अगदी यश संपादन करतोय. उरकायला पाहिजे मॅच. कसे 4 तरी वाजले पाहिजे आज मॅचला. कसे तरी 4 वाजतीलच. 4ला मॅच फिनिश व्हायलाच पाहिजे. नाही वाजले 4 सव्वा 4. अरे पुढची एक मॅच झाली कसं. चांगला फटका यावेळी मात्र येतोय अक्षयच्या बॅट मधून. कणकर नेतृत्वाची जाणीव करणारा हा षटकार.
अविनाश बासे आणि प्रसाद बासे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राइज आहे. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 3 षटकांच्या अंती 35 धावा मला वाटतं धावफलकावरती होत्या. 41 झाल्या रे. काय रे 23 आणि 7 30 आणि 5 35. हा मग तेच 42 झालं. 42 धावा धावफलकावरती आहेत. बरोबर आहे. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. येस सर. 1 शॉट एकच घ्या. काय तुमच्या ड्रेस कोडचा एक समीकरणच आहे. नाईटची स्पर्धा आणि ब्लॅक जर्सी परिधान केल्यात त्यामुळे थोडा तुमचा इशारा येईपर्यंत आमच्यापर्यंत तकलीफ जरूर येते. इथे एकच धाव येईल. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका जागा बनवून हा स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. इथे मोठा माल्टे हिट. इथे आलाय षटकार. धावा धावफलकावरती आहेत. अरे घरी गप झोपायचा काय गरज आहे का? याला नजर लावायला. अरे पण घरी गप झोप. आणखी काही बॉलचा थरार बाकी आहे. फार चांगला बॉल यावेळी हाताळला जातोय. इथे रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल बॅटर अक्षयला. पंचांचा वाईटचा इशारा. आणखी एक करामत पाहायला मिळाली. करतो मग लागते. रोहित आपण पाहतोय सध्या स्ट्राईक वरती आहेत. 22 न्यू बॅटर आता मैदानात दाखल झालेत. वाईडच्या इशाऱ्याने 50 धावा अर्धशतकी केली यशोदीप डिक्सल संघाची धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज यश पहिला ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिला होता. ते एक धाव कंप्लीट. दुसरी साठी प्रयत्न आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल पोहोचले आहे अर्थातच श्रीलंकेमध्ये 52 आकड्यावर. रावण श्रीलंकेमध्ये पोहोचली. शेवटचा बॉल आहे दी एंड आता. हा चांगला फटका आहे. इथे झेल झालाय ड्रॉप आणि इथे सुद्धा दुसरी धाव कंप्लीट होईल. या 2 धावेच्या मदतीने टोटल पोहोचले आहे 54 आकड्यावरती. येणारे 24 बॉल आणि गरज असेल ती मात्र 55 धावे संख्येची. पहिल्या सेकंड इनिंग मध्ये काय होत आहे आणि जाऊया टॉस करण्यासाठी.
काय त्या ट्रॉफ्या परत घरी यांच्याकडून संदीप बोलले होतात मला माहिती त्या ट्रॉफ्या घरी यांच्याकडून परत हा. अजून मेन घरपट्टी द्यायची चला जरा स्पीडअप करा प्लीज. चला यशोदीप डिक्सल फिल्डिंग सेट करा आपण, विलंब करू नका. आणि पुढची मॅच कोणाची रे पियुष चला जॉनवान कलंबोली आणि त्याच्या विरोधात वानिवली टीम टॉस साठी आपण. जॉनवान कलंबोली आणि वानिवली टीम टॉस साठी या. चला कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, जिथे आवाज ऐकाल योगेची डोळे यांचा. दर्शनजी लाड यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते टॉस करायचा आहे आपण. ते शुभ हात दाखव जरा टॉस करण्यासाठी. शुभ हात दाखव टॉस करण्यासाठी. काय साला दुर्भाग्य असेल याचं. बक्षीस लावतो वेगळा. हॅलो, चला सन्माननीय दर्शनजी लाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करतोय. कलंबोली टीमचे कर्णधार आणि त्याचनंतर वानिवली टीमचे कर्णधार, आपण दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय दर्शनजी लाड साहेबांच्या शुभ हस्ते सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचचा टॉस या ठिकाणी आपण केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहताय दोन्ही कॅप्टन आणि त्यानंतर आमचे मान्यवर देखील आपण पाहताय. या ठिकाणी टॉस केला जातोय. इथून मात्र दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होईल. टॉस जिंकला कलंबोली टीमनं, डिसिजन पेंडिंग. ओके, जो काही डिसिजन असेल दशरथ दादा आपण त्याची अंमलबजावणी लगेच ही मॅच संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये करा. होते सुरुवात, इथून दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना यशोदीप डिक्सल टीमनं दाबा बनवला, त्या तब्बल 54 आणि आता इथून 55 धावसंख्येचा टार्गेट आहे. निखिल 11 जय हनुमान अकलवाडी टीमच्या अगेन्स्ट, आणि ती टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटिंगसाठी दाखल झाली आहे. 55 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय रितेश नॉर्थ स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथम आणि रितेश हे दोन्ही फलंदाज आपण पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती, आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकता यशोदीप डिक्सल टीम कडनं रोहित पहिले षटक घेऊन आला. 4 षटकांची मॅच आहे, 4 षटकांमध्ये 55चा टार्गेट आहे. पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला होता, अगदी आपण पाहता हलक्या हाताने स्केअर करत असताना अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एकच धाव इथून आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते.
स्वतःच संघाचा अकाउंट ओपन झालाय. आपण पाहताय या ठिकाणी निखिल 11 जय हनुमान अकलवाडी टीमचा आपण पाहताय एक धाव. ही धाव फलकावरती लागली 55 धाव संख्येचा पाठलाग करत असताना एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. आणखीन एक चांगला बॉल कटरचा वापर केला जातोय. आपण पाहतोय रोहित या गोलंदाजाकडनं लेग कटरचा वापर खऱ्या अर्थानं सातत्यानं व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करतोय. जर्सी नंबर अगदी 45 आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग चांगली झाली होती. आता गोलंदाजी करतोय आणि यावेळी पुन्हा एकदा हलक्या हातानं ड्राईव्ह केलं बॉलला ऑन साईडला. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज आले. तोपर्यंत एक धाव इथून पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. थोडंसं थांबवलं जात आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर आता ड्यू फॅक्टर देखील मैदानाच्या आतमध्ये बॉल थोडासा ट्रॅव्हल होणं कठीण झालंय. या परिस्थितीमध्ये सिच्युएशन नुसार मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळणं हे फार गरजेचं आहे. फुलटॉस बॉल इथे आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला काढलाय. बॉल चाललाय कव्हर पॉइंट सीमा पार. इथे आलाय हा चौकार. मॅच बॉल द्या. त्या ठिकाणी बॉल द्यायचा मॅच बॉल. हा चौकार आला. आपण पाहताय फलंदाज रितेशच्या बॅट मधून पहिल्या 2 बॉल वरती खऱ्या अर्थानं संयम दाखवला गेला. परंतु या बेली जर पाहायला गेलं तर अगदी फुलटॉस बॉल होता. पॉइंटच्या डोक्यावरून काढला. कव्हर पॉइंटला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 4 धाब्यानं जर पाहायला गेलं तर आता मात्र इथून निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी संघ जाऊन पोहोचला तो 6 या धावसंख्येवरती. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती रोहितचं धाबा इथून आपण पाहताय 6. चांगला बॉल यावेळी अगदी पाहताय वेगवान होता. यष्टीरक्षक बीट झाले. फ्लाइंग स्लिपला देखील बीट करत पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होत होता. त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान पंच सांगतात बाईटच्या स्वरूपामध्ये या धाबा आपल्याला पाहायला मिळतील. 7 धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी साकारली जाते. अगदी पाहताय आपण फलंदाजांना मोठे फटके मारूच देत नाहीयेत. थोडेसे थांबवलाय. कमी गतीने टाकला होता. व्हेरिएशन आणली होती या बॉल वरती. परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पलीकडे हा चौकार. नको. प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक बॉल वरती आपल्याला 2 षटकानंतर ड्रिंक ब्रेक येईल मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळी आपण छोटीशी शॉर्ट टीम मीटिंग करू शकता. परंतु आता आपल्याकडे वेळ नाहीये. लगेच आपण फिल्डिंग सेट करून घ्या. यशोदीप डिक्सल टीम आपण पाहताय बॅटिंग करत असताना त्यांनी 54 धाबा बनवल्या. 24 बॉल मध्ये 55चं टार्गेट ठेवलंय. काय अप्रतिम बॅटिंग केली होती. त्या ठिकाणी आपण पाहताय 11 बॉल मध्ये तब्बल 33 धाबा बनवल्या होत्या रोहितनं. त्याला 7 चांगले मिळाले होते. खऱ्या अर्थानं आपण पाहताय अक्षयजी आणि परंतु श्रेयस आपण अगदी जर पाहायला गेलं तर फक्त 3 धाबा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि एकंदरीत 54 धाबा 55चं टार्गेट. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज जयेश. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या अगदी आपण पाहताय 11 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. रोहितनं खर्च केला. बॅटिंग चांगली केली होती. आता गोलंदाजी देखील तेवढाच सक्तीची पाहायला मिळते. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी 10 धाबा त्यानं खर्च केल्यात. सेकंड ओव्हरला सुरुवात. 11 धाबा. इथे फटका चांगला आहे ऑन साईडला. शॉर्ट फाईन लेगच्या अगदी डोक्यावरून बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकारासाठी. तीन चौकार आलेत आतापर्यंत. आपण पाहताय फलंदाज रितेशच्या बॅट मधून. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉल वरती हा आक्रमक फटका पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटला आले. जागा बनवली आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. 4 धावा पाहायला मिळाल्या. जयेश पुन्हा एकदा रेडी झालेत.
कमी गतीने टाकला होता. हलक्या हातानं गलीमधून बॉलला काढायचं होतं. अगदी या बॉलमध्ये गती कमी होती, त्या गतीचा वापर करायचा होता. गॅप शोधू शकले नाहीयेत. शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एकच धावेतून आपण पाहताय संघाची धावसंख्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 16. निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी टीमच्या 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती जयेशच्या 2 चेंडूचा खेळ इथून संपन्न झाला. 5 धावा जयेशनं खर्च केल्यात या 2 बॉलमध्ये. एक चांगली मॅच. चला चला जास्त वेळ घेतला जातोय. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला आहे, त्याच्यामुळे हाच बॉल चेक केला जाईल का सर? ओके, मॅच थोडीशी थांबवा. नेक्स्ट बॉल का? ओके ओके, नेक्स्ट बॉल चेक केला जाईल. पुनश्च एकदा अगदी आपण पाहतो ऑन साइडला वॅकंड एरिया आहे. बॉल चाललाय सीमा पार. इथे आलाय आणखीन एक चौकार. इथून चेंडू आपण चेक करणार आहोत. थोडीशी मॅच थांबवा, चेक करूया, त्यानंतर आपण लगेच मॅच स्टार्ट करा. सर थ्रो बॉल आहे, नो बॉल आहे.
फक्त बॅटच्या साह्याने आलेल्या धाबा इथे गृहीत धरल्या जातील. 4 धाबा धावफलकावरती ऍड होतील. धाबा फलकावरती आपण पाहता 21 आणि आता इथून नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय ऋतिक. अपील केली जाते आपण पाहताय थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहताय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहताय. एकवीस धाव फलकावरती 55 धावसंख्येचा पाठलाग करते निखिल 11 जय हनुमान अकोलवाडी टीम. 21 आतापर्यंत आल्यात. सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रितेश आणि प्रथम यावेळी फटका चांगला आहे अगदी आपण पाहतोय. दुरून खेळला लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक चर कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील इथून सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतील. या 2 धाब्याच्या साह्याने आपण पाहायला गेलं ना तर धावसंख्या आता जाऊन पोहोचती आहे ती तब्बल 23 धाबा धावफलकावरती. इथून जर आपण पाहायला गेलो तर दुसरं षटक प्रगतीपथावरती. अजूनही जर पाहायला गेलो तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं इथे फटका लॉप केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली. बॉल चालला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा झेल फार महत्वाचा होता. इथून मात्र विकेट आली नव्हती. प्रयत्न चांगले होते गोलंदाजाचे. चान्स बनला होता परंतु इथे झेल ड्रॉप झाल्यानंतर धाव फलकावरती आपण पाहताय 27 धाव फलकावरती आल्यात. 55चा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती. ऋतिक गोलंदाजीसाठी आपण पाहताय आणि तब्बल धाव फलकावरती 27. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 10 धाबा आल्या होत्या रोहितच्या विरोधामध्ये. परंतु आता जयेशने थोडीशी चुकी केली आणि त्यानंतर मात्र त्याच्या जागेवरती आलेला गोलंदाज ऋतिक देखील चुकी करतोय. त्याची चुकी म्हणता येणार नाही. क्षेत्ररक्षकानं चुकी केली. झेल ड्रॉप झाला त्यानंतर मात्र चौकार आला. 27 धाव फलकावरती 55चा पाठलाग करत असताना फुल लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केला. डीप मधनं अगदी लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक तर कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न परंतु अगदी एकच इथून पाहायला मिळेल. ह्या एका धाब्यानं आपण पाहताय 28 धाव फलकावरती. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धाव फलकावरती 28. 14च्या सरासरीनं प्रति षटक 28 धाव फलकावरती. आणि आता येणारे 12 बॉल असतील आणि 12 बॉल मध्ये धाबा बनवायचे आहेत. त्या 27 धाबा 12 बॉल 28 झालात. 12 बॉल मध्ये अजूनही 27 बनवायचे. निखिल 11 जय हनुमान अकलवाडी टीमला जबरदस्त पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु हेही विसरून जमणार नाही. जी टीम फिल्डिंग करते यशोदीप डिक्सल त्या टीमनं 1 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं 6 बॉल मध्ये 4 धाबा आणि त्या 4 धावसंख्येचा बचाव खऱ्या अर्थानं याच टीमनं केला होता. या टीमचा कॅप्टन आपण पाहताय श्रेयस ज्यानं मात्र ते शेवटचं षटक हाताळलं होतं. परंतु अजूनही 12 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. युवा उद्योजक ग्रुप ग्रामपंचायत उमरवली प्रसादजी भासे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपले सहर्ष स्वागत. आणि सन्माननीय अजयजी दिघे या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
खऱ्या अर्थानं भरपूर सारं सहकार्य या स्पर्धेमध्ये जे मित्र परिवार आपण पाहत आहे त्याच्यामध्ये सर्वांचा अगदी मोलाचा वाटा आहे या आयोजनामध्ये. प्रत्येकाची मेहनत आपण पाहत आहे. प्रत्येकाच्या मेहनतीतून खऱ्या अर्थानं संपन्न होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. केतन बामणे यांचं खऱ्या अर्थानं विशेष कौतुक करूया. त्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये संपूर्ण आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हणजे अगदी टीम गोळा करण्यापासून तर अगदी या संपूर्ण नियोजन कमिटीला हँडल करणं त्यांच्याकडेच आहे. 12 बॉल आणि आता 12 बॉल मध्ये बनवायचे त्या 27 धावा. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल 27 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी आपण पुन्हा एकदा पाहता आकाश आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईन सीमा पार, इथे आलाय चौकार. हा चौकार आला आणि या चौकारानं धावा आता धावफलकावरती पुढे जाताना पाहायला मिळतील. धावा धावफलकावरती आल्यात 32. आता इथून येणारे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत. अकरा बॉल आणि आता 23 धावसंख्येची गरज आहे. चांगली सुरुवात झाली. अजूनही सलामीची दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप झाली आहे आपल्याला पाहायला मिळतीये. निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी टीमची. चला वेळ घेतला जातोय, जास्त वेळ घेतला जातोय. सातत्यानं आपल्याला सूचना केली जाते. दोन्ही टीमला ही सूचना असेल की आपण कमीत कमी वेळामध्ये इथून खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर ही मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. नक्कीच नक्कीच. आता आयोजक देखील आम्हाला सांगतायत जर का आपण वेळेत सामने कंप्लीट नाही केले तर आपल्याला पेनल्टी या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु हा फटका चांगला आहे. बॉल चाललाय सरळ ब्लॅक स्क्रीन वरती. लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधोमध क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. बॉल सीमा पार, इथे आलाय षटकार. या 6 धाबेनं अगदी आपण पाहताय 38 धाबा धाव फलकावरती. नक्कीच आपण दशरथ देशमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आमचे सन्माननीय युवा उद्योजक प्रफुल्लजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. दशरथ देशमुख आपण या आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. दरम्यान इथे षटकार आलाय. षटकारानं अगदी छोटीशी शॉर्ट टीम मीटिंग घेण्यास भाग पडलाय यशोदीप डिक्सल टीमला. धाबा धाव फलकावरती अगदी आपण पाहताय 38. आता येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 17 धाबा. 10 बॉल आणि आता 17 धावसंख्येची गरज आहे. दहा बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. दशरथजी देशमुख साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती युवा उद्योजक प्रफुल्लजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि इथून पंच सांगतात व्हाईट बॉल आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली आहे. मैदानाच्या आतमध्ये चेक केलं जाईल. व्हाईट बॉल, हा व्हाईट बॉल आहे. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. डिक्सल टीम जास्त वेळ घेतला जातोय. माहिती आम्हाला मॅच देखील क्रुशियल आहे परंतु आपल्याकडे वेळ देखील कमी आहे. आणि इथून आणखीन एक धाव फलकामध्ये ऍड होईल म्हणजे 39 धावा धाव फलकावरती. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 16 धावा. 10 बॉल आणि अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे.
ऑफिशियल आपण देखील आता दंडित करा, कारण की आयोजक इथून आम्हाला सांगतायत की ही मॅच जर का वेळेत समाप्त झाली नाही तर मात्र अगदी पॅनल्टी या ठिकाणी द्या तुम्ही लगेच. यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, चांगली फिडिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. या एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 40. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते अगदी आपण पाहताय 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये धाबा बनवायचे आहेत त्या 15. 9 बॉल आणि 15 धाबा. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदललं जात आहे. बाउंड्री चेक करायची का? पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, चेक केलं जातं आता tenniscricket.in माध्यमातून. चला या ठिकाणी आणखीन एक आपण सन्मान करूया. सुनील गायकवाड रायगड जिल्हा सचिव त्यांचे सुपुत्र आपण पाहता या ठिकाणी अनिकेतजी गायकवाड उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी सन्माननीय कुंदनजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सर चौकार आहे. आणि आता दोन्ही टीम इथे फक्त 12 प्रतिनिधी असेल. दुसरा अतिरिक्त कोणता फिल्डर जर या ठिकाणी आला तर त्या टीमला पॅनल्टी असेल. फक्त 12 प्रतिनिधी या ठिकाणी असेल. अतिरिक्त प्लेयर जर आला तर त्या टीमला या ठिकाणी पॅनल्टी दिली जाईल. आयोजकांकडून हा खऱ्या अर्थानं सूचना आल्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हा चौकार आलाय. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 43. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने स्केअर करत असताना एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, बॉल हातातून निसटलाय आणि 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट झालात. या 2 धाबांना आपण पाहू शकता. धाव फलक आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धाबा धाव फलकावरती आल्यात 45. म्हणजे आता इथून अजूनही बनवायचे आहेत त्या 10 धाबा. 8 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 45 धाबा धाव फलकावरती आहेत. इथे फटका लाजवाब आहे. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. इथे आलाय हा भव्य षटकार. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये इथून धावा बनवायचे आहेत. 7 बॉल मध्ये धावा बनवायचे त्या 4 निखिल 11 जय हनुमान अकलवाडी टीमला. काय जबरदस्त पाठलाग केला या धावसंख्येचा. सलामीची जोड साखळी अजूनही मैदानाच्या आतमध्ये
अजून एकही विकेट आली. सन्माननीय सचिनजी देशमुख साहेबांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. इथे फटका देखील चांगला आहे. बिनी हेलिकॉप्टर अगदी पण पाहत आहे अलॉंग दी कार्पेट. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र एसटी रक्षकानं चुकी केली आहे. बॉल हातातून निसटला. पुन्हा एकदा दुहेरी धाव कंप्लीट आणि या 2 धाबांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते तब्बल 53. आता इथून 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 2 धाबा. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर याच टीमनं 6 बॉल मध्ये 4 धाबा देखील डिफेन्स केल्या होत्या. त्या षटकामध्ये श्रेयसांनी धाव खर्च केली होती फक्त 1. म्हणजे 6 बॉल मध्ये 2 विकेट घेत त्यांनी एकच धाव खर्च केली होती. आता पुन्हा एकदा तीच मॅच आपल्याला पाहायला मिळते का? कारण की तीच टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतीये. आणि आता शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकता पुन्हा एकदा या ठिकाणी श्रेयस मसे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी 6 बॉल आणि 2 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी टीम जबरदस्त आपल्याला या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतीये. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत 53 वरती जाऊन पोहोचली आहे आणि अगदी आता 2 धावसंख्येची गरज आहे. चला प्रत्येक टीमला आता इथून एक सूचना असेल. आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आहे. ते जे काही डिसिजन असेल तो चेक करेल. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त प्लेयर इथे येणार नाही किंवा आवाज देखील देणार नाही. सन्माननीय किरणजी पवार आणि अजयजी माडिक साहेबांना देखील विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. सिंगल धाव दरम्यान इथून कंप्लीट झाली. धाव फलकामध्ये त्याला 54. एका धावसंख्येची गरज आहे आणि इथे मॅच फिनिश केले आपला अनोख्या स्टाईलनं. मॅच जिंकली आहे निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. यशोदीप डिक्सल तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच साठी निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण आमचे साथी स्कोरर आपण